कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरीही तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही करू शकता असा विश्वास कोणालाही नसला तरी देखील तुम्ही करू शकता असा विश्वास तुम्हाला असलाच पाहिजे. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात तरच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकाल. त्यामुळे तुमच्यावर कोणीही प्रेम करत नसलं तरी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. खरं तर जग तुमच्यावर प्रेम करायला तेव्हाच सुरू करेल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. एकंदरीत पाहता जग तुमच्याकडे कसं पाहतं त्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही, पण तुम्ही स्वतःकडे कसं पाहता त्यामुळे तुम्हाला सर्वतोपरी फरक पडेल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मला सांगा, तुम्ही कधी स्वतःचा आदर केलाय का? स्वतःला छान वागवलंय का? स्वतःवर प्रेम केलंय का? आत्मविश्वास डगमगून न देण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न करता का? आरशामध्ये पाहून स्वतःसोबतच गप्पा मारणे, रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःबद्दल छान छान वाक्य बोलणे, रोज संध्याकाळी छान स्वतःसाठी स्वतःसोबत एकटंच जाऊन एखादा फेरफटका मारून येणे, याने सुद्धा आत्मविश्वास वाढतो. उगाचच छान तयार होऊन स्वतःचा एखादा सुंदर सेल्फी काढून कधी तुम्ही तो पोस्ट केला आहे का? इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. ज्या गोष्टी करण्याची भीती वाटते त्या गोष्टी मुद्दामून केलेल्या आहेत का? मग त्या करायला सुरुवात केली पाहिजे ना. त्यानेच तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्याला कोण काय म्हणतंय याकडे आपण खूप लक्ष देतो आणि यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल ना, की नृत्य असं करा जणू कोणच तुमच्याकडे लक्ष देत नाहीये. आपल्याला आयुष्यही अगदी तसंच जगायचंय. असं आयुष्य जगायचं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या करायला सुरुवात करायची की जणू काही आपल्याकडे कोणी बघतच नाहीये, आपल्याला कोणी काही म्हणतच नाहीये. जरी आपल्या कानावरती अशा गोष्टी आल्या की आपल्याबद्दल लोक असे असे म्हणतायत, पण जर आपण चांगल्या काही गोष्टी करत असू आणि त्यातूनही लोक काहीतरी आपल्याला बोलत असतील तर मग तिकडे लक्ष दिलं पाहिजे का? अजिबातच नाही. त्याने आपला आत्मविश्वास डगमगणार आहे. सुरुवातीला तर सगळेच बोलतात, पण जेव्हा आपण अशा काही गोष्टींमधून काहीतरी अचीवमेंट्स करतो त्यावेळेला हेच लोक आपलं कौतुक करतात ना. जगा अशा रीतीनं जणू प्रत्येकजण तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. सुरुवातीला असं जगायचं आहे की प्रत्येकजण आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीये. कोण काय म्हणतंय मला कळतच नाहीये, मला ऐकूच येत नाहीये. आणि त्याच्यानंतर आपलं जगणं, आपली सुधारित वृत्ती अशी असली पाहिजे की प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष ठेवतोय, आपण काय करतोय त्यातून प्रत्येकजण इन्स्पायर होतोय. ह्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणता आलं पाहिजे. आपण कशा पद्धतीने स्वतःला वेळ देतो, आपण स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतो, आपण आपलं रुटीन अगदी व्यवस्थित किती छान फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टींमधून आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. सुरुवातीला लोक बोलतील जेव्हा आपण लहान लहान गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात करू आणि तो वेळ आपण स्वतःसाठी द्यायला सुरुवात करू, त्यावेळेला हे काय करतीयस, ह्याने काय मिळणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. पण नंतर जेव्हा आपण ह्या गोष्टी कन्सिस्टंटली करायला सुरुवात करू आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडलेली लोकांना जाणवेल, आपलं व्यक्तिमत्व भारदस्त झालेलं लोकांना दिसेल, त्यावेळेला ते लोक आपल्याकडून प्रेरणा घेणार आहेत. सगळ्यांसोबत राहूनही आपल्याला सगळ्यांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे. आपल्याच धुंदीमध्ये जगता आलं पाहिजे. लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या लहान लहान गोष्टींमध्ये जर आपण लक्ष घातलं तर सगळी नाती वरवरची असतात. अंतर्यामी फक्त आपण एकटेच असतो. हजारांचा समुदाय आपल्या अवतीभोवती असतो, पण तरीही आपला एक भाग नेहमी एकटाच असतो. आपल्या जिवलग व्यक्तीला जेव्हा आपण आलिंगन देतो तेव्हाही आपल्यातला एक भाग एकटाच असतो. आपण या जगात एकटेच आलेलो आहोत आणि हे जग सोडून जातानाही आपण एकटेच असणार आहोत. अस्तित्वात्मक एकटेपणा हाच आपला खरा स्वभाव आहे. आपण जेव्हा एकांताचा आनंद घ्यायला सुरुवात करू, आपण जेव्हा स्वतःमध्ये रमायला सुरुवात करू, त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःसोबतच इतरांचाही आधार बनणार आहोत. एखादी गोष्ट करायला घ्यायची, 1-2 दिवस करायची आणि मग ती सोडून द्यायची आणि मग पुन्हा आपलं जीवन इतरांसोबत कंपेअर करत बसायचं, स्वतःची तुलना इतरांशी करत बसायची. ह्यामधून काय मिळतंय? ह्यामधून फक्त आपण आपला आत्मविश्वास गमावतोय. आपण आपलं आयुष्य का आणि कशासाठी जगतोय
याचा शोध आपण जर आपल्या आयुष्यात घेऊ शकत नसलो तर मग ते आयुष्य काय कामाचं आहे? आपण खूप वेगळे आहोत, आपण खूप छान आहोत, आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे आणि आपण काहीच का करत नाही आहोत? आपल्याकडे क्षमता आहे, पण त्या क्षमतेकडे पाहण्याची दृष्टी नाही आहे. का बरं? ती दृष्टी निर्माण केली पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. सतत आणि सततच स्वतःवरती काम करणे हा एकच आत्मसुधारण्याचा मार्ग आहे. तो अवलंबलाच पाहिजे. स्वतःच्या रुटीनकडे आणि स्वतःकडे बारकाईने लक्ष दिलंच पाहिजे. एक लक्षात घ्या की लोखंडाची सळी 250 रुपयाला पडते. तिचा जर घोड्याचा नाल बनवला तर त्याची किंमत 1000 रुपये इतकी होते. तिच्या सुया बनवल्या तर त्याची किंमत 10,000 रुपये होते. तिच्यापासून घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्स बनवल्या तर त्याचं मोल 1,00,000 रुपयांइतकं होतं. आपली स्वतःची किंमत आपण काय आहोत ह्यावरून नाही ठरत. आपण स्वतःला काय बनवतोय ह्यावरून ठरते. आणि म्हणूनच स्वतःवरती काम करणं आणि स्वतःला योग्यरित्या तयार करणं खूप गरजेचं आहे. आपलं व्यक्तिमत्व कसं भारदस्त बनवायचं, स्वतःवर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ह्याच विषयांचे भरपूर व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सगळे व्हिडिओज पाहायला सुरुवात करा आणि स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. बस झालं, किती दिवस असंच रटाळवाने जीवन जगायचं आहे? आता जरा थांबूया, जे काही चाललंय त्यातून थोडंसं बाहेर पडूया आणि स्वतःवर काम करूयात.